हा आक्रोश मुंबईकरांसाठी नवा नाही. दुर्घटना घडतात, अनेक जण मरतात, मात्र महापालिका प्रशासनाला त्यांचं काहीही सोयरसुतक नाही. अशीच अख्खी 2 कुटुंब उद्ध्वस्त करणारी भयानक दुर्घटनेचं भयान वास्तव आम्ही तुम्हाला दाखवतोय. पहाटेची वेळ, सर्वजण गाढ झोपेत असतानाच अचानक दरड कोसळली आणि क्षणार्धार्थ होत्याचं नव्हतं झालं. मुंबईच्या घाटकोपरमधील गौसिया चाळ परिसरात दरड कोसळल्यानं एकाच कुटुंबातील 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे मुंबईतील दरडप्रवण क्षेत्र आता मृत्यूचा सापळा ठरू लागल्याचं पुन्हा एकदा उघड झालंय. घाटकोपरमध्ये दरड कोसळण्याच्या दुर्घटनेचा घटनाक्रम नेमका कसा होता पहा. घाटकोपरच्या गौसिया चाळ परिसरात डोंगराचा भाग कोसळला. पहाटे 3 ते 4च्या सुमारास 2 ते 3 घरांवर दरड कोसळली. ढिगाऱ्याखाली आल्यामुळे 7 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर आणखीन काही जण इथं अडकल्याची भीती आहे. 2 कुटुंबांमधील 7 जणांवर काळानं अचानक घाला घातला. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस आणि एनडीआरएफचं पथक दाखल झालं. 3 बजे गिरा है, 5 बजे. या दुर्घटनेनंतर स्थानिकांनाही अश्रू अनावर झाले. मेरा लड़का है, अभी जा गया तो मैं फोन की थी, बोला मैं अभी आ रहा हूँ, और डरो मत. तो मेरा लड़का है, ये दुकान वाला है, इसका पूरा परिवार है. 3 बजे गिरा है, 5 बज गया, 6 बज गया, अभी तक कोई नहीं कुछ कर रहा. कल आ रहे, देख के चले जा रहे. पीछे वाले गली में सबको बचा लिया, कल बचा. मुंबईत पावसाळ्यामध्ये दरड कोसळण्याच्या घटना या काही नवीन नाहीयेत. गेल्या काही वर्षात पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये अशाच अनेक घटना घडलेल्या आहेत. जुलै 2021 चेंबूरमधील भारतनगर आणि विक्रोळीतील सूर्यानगर भागात दरड कोसळल्यानं 32 जणांचा मृत्यू झाला. ऑगस्ट 2025 विक्रोळी पूर्वेच्या पार्कसाईट परिसरात मुसळधार पावसानंतर दरड कोसळली आणि 2 जणांचा जीव गेला होता. ऑगस्ट 2026 घाटकोपरच्या गौसिया चाळीवर डोंगराचा भाग कोसळला आणि 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. ही दरड कोसळण्याचा धोका आहे. या दुर्घटनेत निष्पापांचा बळी गेल्यानंतरही प्रशासकीय संवेदना शून्य झाल्याचं समोर आलं. धोकादायक घरांना आधीच नोटिसा दिल्या होत्या असं विधान करत महापौर रितू तावडेंनी आपले हात तर झटकले आणि या दुर्घटनेची सर्व जबाबदारी त्यांनी नागरिकांच्याच माथी मारली. पावसामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून सांगितलं जातं की पावसाच्या वेळी या ठिकाणी जर डेंजर झोन असेल तर तुम्ही तात्पुरतं स्थलांतर हे शाळेमध्ये तरी करा, परंतु प्रत्येक वेळा नोटीस देऊन सुद्धा लोक ऐकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. फक्त आरोप करणं, स्वतःला कसं वाचवणं यासाठी रितू तावडे चांगलं उत्तर नेहमी देतात. तेही उत्तर तुम्हाला यावेळी दिलं असेल, पण हे विचारणार नाही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना की तुम्ही यांना नोटीस दिली, पण नोटीस दिल्यानंतर तुम्ही यांना शिफ्टिंग का नाही केलं. हा प्रश्न आहे की यांना का इथं राहायला दिलं. धोकादायक होतं, जीव जाऊ शकतो, तुम्हाला माहिती होतं ना, तरी सुद्धा तुम्ही यांना इथं राहायला का दिलं. दरम्यान घाटकोपरची दुर्घटना ही केवळ नैसर्गिक आपत्ती नसून प्रशासनाच्या ढिम्म कारभाराचा हा परिणाम आहे. केवळ नोटीस देऊन महापालिकेची जबाबदारी संपत नाही.
हातकणंगलेतील कुटुंबियांचं तात्पुरतं पुनर्वसन का करण्यात आलं नाही, पावसाळ्यात पर्यायी व्यवस्थेवर वेळीच नियोजन का करण्यात आलं नाही, यासारखे अनेक गंभीर प्रश्न आता या दुर्घटनेनंतर उपस्थित होत आहेत. गिरीश कांबळेसह मयूर राणे, साम टीव्ही, मुंबई.